नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीला उपवास केला नाही तरी चालेल, पण गाईला खायला घाला ही एक गोष्ट आणि मिलवा महापुण्य. तर श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे मजेत असणार. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आलेले आहे वर्षभरातील सर्वात मोठी आणि पवित्र आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणून ओळखतो. शास्त्रानुसार या दिवसापासून पवित्र चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणूनच या तिथीला आपल्या हिंदू धर्मात अतिशय विशेष महत्त्व दिलेले गेले आहे. आज या व्हिडिओमध्ये मी माझ्या माता भगिनींसाठी आणि सर्व भावांसाठी एक अतिशय प्रभावी आणि चमत्कारी उपाय घेऊन आले आहे. या आषाढी एकादशीला जर तुम्हाला काही कारणाने उपवास करणे शक्य झाले नाही तरीही चालेल, पण गोमातेला म्हणजेच आपल्या गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घाला. यामुळे तुमच्या घरातील गरिबी, पैशांची चणचण, सर्व अडचणी दूर होतील आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती ताबडतोब पूर्ण होईल. हा उपाय काय आहे, कोणत्या वेळेस करायचा, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या मैत्रिणींनो आणि भावांनो, काही कारणास्तव तुम्हाला या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीला उपवास करणे शक्य नसेल. मग ते आरोग्याच्या कारणामुळे असेल, प्रवासामुळे असेल किंवा इतर कोणत्याही अडचणीमुळे असेल, तरी अजिबात काळजी करू नका. मनात कोणतीही शंका ठेवू नका, कारण आपले विठ्ठल माऊली, आपले स्वामी भक्त, आपले स्वामी फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेलेले आहेत. उपवास करण्यापेक्षा या दिवशी केलेले नामस्मरण आणि सेवा खूप महत्त्वाची असते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या सर्व माता भगिनींसाठी आणि भावांसाठी सुद्धा असा एक दिव्य, चमत्कारी आणि अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आले आहे, जो करण्यासाठी तुम्हाला फार काही कष्ट करावे लागणार नाहीत. अगदी तुमच्या घरातील साहित्य, फक्त 10 मिनिटात हा उपाय होतो. आषाढी एकादशीच्या या महामुहूर्तावर गाईला खायला घाला ही एक वस्तू. शास्त्रामध्ये आणि आपल्या पुराणात असे स्पष्ट म्हटले आहे की हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते. घरात पैसा टिकत नसेल, पैशाची घरात कमतरता भासत असेल, सतत चणचण भासत असेल किंवा एखादे काम खूप दिवसापासून अडकलेले असेल, तर ते काम अगदी एका रात्रीत किंवा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हा उपाय करा. तसेच मनात असलेली कठीणातली कठीण इच्छा, मग ती नोकरीबद्दल असो, व्यवसायाबद्दल असो, मुलांच्या प्रगतीबद्दल असो की आजारपणाबद्दल असो, ती अगदी काही दिवसात पूर्ण होते. तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागते. हा उपाय नेमका कसा करायचा आहे, देवघरात कोणती तयारी करायची आहे, गोमातेला ती वस्तू कोणत्या वेळेत आणि कशी भरवायची आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि हो माझ्या माता भगिनींनो, आपण जर माझ्या या नवीन चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अतिशय प्रभावी आणि चमत्कारी उपाय सांगते, जो तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देईल. 25 जुलै आषाढी एकादशी. जर काही कारणाने तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल, गोमातेला म्हणजेच आपल्या गाईला ही एक वस्तू आवर्जून खायला घाला. गोमाता म्हणजेच गाय आणि या गोमातेमध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य असते हे तुम्हाला माहीतच आहे. तर चला पाहूया आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण कशी होते ती. शास्त्रानुसार गाय ही रुद्राची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण मानली गेली आहे. गायच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गोसेवेने साक्षात स्वर्गप्राप्ती होते असे म्हटले जाते. विठ्ठल माऊली हे भगवान विष्णूंचे रूप असल्यामुळे या दिवशी गायची सेवा करण्याचे फळ 100 पटीने जास्त मिळते. हा उपाय नेमका कसा आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, चला पाहूया. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुमच्या पतीच्या नोकरीबद्दल असेल किंवा व्यवसायात वृद्धी होऊन धनप्राप्तीबद्दल असेल,
मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यांची प्रगती व्हावी म्हणून असेल, किंवा डोक्यावर कर्जाचे ओझे लवकरात लवकर फिटावे, कर्जमुक्ती व्हावी यासाठी असेल. अगदी कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अडचण असेल, तर ती दूर करण्यासाठी आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता आवर्जून करा. त्याचे तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर सकाळी उठल्यापासून देवघरात नेमकी काय आणि कशी पूर्वतयारी करायची ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. एक, दिवसाची सुरुवात आणि कृतज्ञता. एकादशीच्या दिवशी सर्वात आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठायचे म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचे आहे. आणि उठल्यानंतर अंथरुणावर असतानाच आपले दोन्ही हात जोडून सर्वात आधी त्या भगवंताचे म्हणजे आपल्या स्वामींचे मनापासून आभार माना की त्यांनी आपल्याला आजचा हा पवित्र आणि सुंदर दिवस दाखवला. मनातल्या मनात विठ्ठल माऊलीचे किंवा स्वामींचे नामस्मरण करा. नंबर 2, हळदीचे चमत्कारी स्नान. यानंतर आपल्याला अंघोळीचे पाणी काढायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आवर्जून टाका. शास्त्रामध्ये हळदीला अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. या हळदयुक्त पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीरावरील आणि मनातील सर्व नकारात्मकता दूर होते. आलस आणि दोष पूर्णपणे नष्ट होतात. शरीराभोवती एक सकारात्मक कवच तयार होते. स्नान झाल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. शक्य असल्यास त्या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. नंबर 3, देवघरातील विधी आणि प्रसन्न वातावरण. स्वच्छ कपडे घालून आपल्या देवघरापाशी या. आपल्या देवघरात भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा असेल, विठ्ठल माऊलींची असेल, बालकृष्णाची असेल किंवा आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती असेल, कोणत्याही रूपाची पूजा करून तुम्ही या दिवशी करू शकता, कारण हे सर्व एकाच हरीचे रूप आहे. देवांना स्वच्छ पुसून किंवा अभिषेक करून त्यानंतर भगवान विष्णूंना आणि स्वामींना अत्यंत प्रिय असलेली पिवळी फुले अर्पण करा. विष्णूंच्या पूजेत तुळशीपत्राला सर्वात जास्त महत्त्व आहे, म्हणून तुळशीचे पान देवाला आवर्जून व्हा. या दिवशी देवांना पिवळ्या साचा नैवेद्य दाखवा. पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे काय, तर पिवळा शिरा बनवू शकता, बुंदीचा लाडू किंवा पेढा अर्पण करू शकता. काहीही चालेल. गुलाचा खडा ठेवला तरीही चालेल. यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती लावून संपूर्ण देवघर यांचे वातावरण प्रसन्न करा. तर मंडळी, ही झाली आपली सकाळची पूर्वतयारी. आता यानंतर मुख्य चमत्कारी उपाय देवघरात कसा सुरू करायचा ते आपण पाहूया. आता मुख्य उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते नीट समजून घ्या. हा उपाय करण्यासाठी आदल्या रात्री किंवा सकाळी थोडीशी चणा डाळ पाण्यात भिजत घाला. सर्वप्रथम एका वाटीत थोडे कुंकू आणि पाणी मिक्स करून गंध तयार करा आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे मेन डोअरजवळ एक छान स्वस्तिक काढा. त्याला हळद, कुंकू, अक्षदा लावून धूप, दीप ओवाळा. त्यानंतर देवघरासमोर एक पाट ठेवून त्यावर दिवा प्रज्वलित करा. पाटावर विष्णूंची, विठ्ठलाची किंवा बालकृष्णाची मूर्ती ठेवा. आता आपल्या घरातील 2 ताम्हणे किंवा स्टीलच्या 2 छोट्या ताटल्या प्लेट, दोन्ही ताटामध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्या. एक स्वस्तिक भगवान विष्णूंसाठी आणि दुसरे माता लक्ष्मीसाठी. स्वस्तिकाला मधले 4 बिंदू आणि बाजूच्या 2 रेषा नक्कीच द्या आणि हळद, कुंकू, अक्षदा व्हा. आता दोन्ही स्वस्तिकांच्या बरोबर मध्ये एक गुळाचा खडा ठेवा. आपण जी चणा डाळ भिजून ठेवली होती ती व्यवस्थित उपसून दोन्ही गुलाच्या कड्यांच्या शेजारी दोन्ही ताटात थोडी थोडी ठेवा. त्यावर एक तुळशीचे पान, तुळशीपत्र अर्पण करा. या साहित्याला धूप, दीप ओवाळून घ्या आणि तिथेच बसून शांत चित्ताने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा 108 वेळा जप करा. जप झाल्यानंतर हे साहित्य काही वेळ तिथेच देवासमोर राहू द्या. पूजा आणि जप पूर्ण झाल्यानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पिण्याचे पाणी घ्या. त्यात थोडी हळद आणि जमल्यास थोडे गंगाजल टाका. ताटामध्ये तो गुल, चणा डाळ आणि पूजा आणि जप पूर्ण झाल्यानंतर एक तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडी हळद आणि जमल्यास थोडे गंगाजल टाका. आता ती गूळ, चणा डाळ आणि तुळशीपत्र एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि हळद कुंकू सोबत घेऊन गोमातेपाशी जा म्हणजे गोमातेजवळ जा
अर्घ्य अर्पण करा. गायीपाशी गेल्यावर सर्वात आधी कलशातील हळद कुंकू पाणी तिच्या पायावर प्रेमाने ओता आणि गायीला हळद कुंकू लावून नमस्कार करा. तिच्या पायावर प्रेमाने ओतून हळद कुंकू लावून आपल्याला नमस्कार करायचा आहे. 2 नंबर, घास भरवणे. चमत्कारिक स्पर्श. आता ती भिजलेली चणा डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हाताच्या तलव्यावर घ्या आणि तुमच्या हाताने गायीला खाऊ घाला. शास्त्र असे सांगते की गायीला घास भरवताना जर तिच्या जिभेचा आपल्या तलहाताला स्पर्श झाला तर तिथेच आपले नशीब बदलायला सुरू होते. जर हाताने देणे शक्य नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवूनही देऊ शकता. नंबर 3, प्रदक्षिणा. यानंतर गोमातेला स्पर्श आणि शक्य असल्यास तिच्याभोवती 11 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप चालू ठेवा. गायीला प्रदक्षिणा घातल्याने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. नंबर 4, पायाखालची माती निघताना गोमातेच्या पायाखालची थोडी माती धुलीकण उचलून एका कागदावर घरी घेऊन या आणि ती तुमच्या घरात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे वास्तुदोष, पितृदोष, कोणती नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाते आणि घर पवित्र होते. तर माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, आषाढी एकादशीला हा चणा डाळ आणि गुळाचा उपाय दिसायला अत्यंत साधा, सोपा वाटत असेल तरी आध्यात्मिक फळ आणि ताकद खूप मोठी आहे. गोमातेची सेवा आणि त्यांचे आध्यात्मिक फल हे विठ्ठल माऊलीचे आशीर्वाद ज्या घरात लाभते तिथे कधीही पैशाची, सुखाची कमतरता भासत नाही. म्हणूनच येत्या 25 जुलैला पूर्ण श्रद्धेने, मनापासून आणि विश्वासाने हा महाउपाय तुम्ही स्वतः नक्कीच करून पहा. तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज आणि विठ्ठल माऊली नक्कीच पूर्ण करतील, हा विश्वास आहे. तर माता भगिनींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? हा उपाय तुम्हाला आवडला का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.